नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे। 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप आला आणि होत्याचं नव्हतं झालं। राजकारणातील सर्वात मोठी गद्दारी या दिवशी घडून आली। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा आणि तमाम शिवसैनिकांचा घात केला आणि भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून शिवसेनेचे तुकडे करून आमदार खासदारांना घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला पळून गेले। शिवसेना पक्ष मिळवला, धनुष्यबाण चिन्ह देखील मिळवलं, मुख्यमंत्री पद देखील मिळवलं। मात्र उद्धव ठाकरेंनी जो या महाराष्ट्रात मान सन्मान मिळवला तो शिंदेंना मिळवता आला नाही। पूर्वी दिल्ली ही शिवसेनेसमोर झुकायची, मात्र शिंदे वारंवार दिल्लीला फेरा मारताना दिसत आहे। भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राची सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंचा वापर केला। मात्र आता हळूहळू भाजप शिंदेंना दूर करू लागला आहे। शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या योजना शिंदेंनी सुरू केल्या होत्या त्या योजना आता देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या आहे। ज्या ज्या ठिकाणी शिंदेंची बाजू मजबूत आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने शिंदेच्या पक्षातील नेत्यांना फोडायला सुरुवात केली आहे आणि त्यांना आपल्या पक्षात प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे। फोडा आणि राज्य करा हीच नीती भाजप आता वापरत आहे। शिंदेंनी जरासं डोकं वर काढलं की भाजप स्वबळावर निवडणूक लढण्याची भाषा करत आहे। शिंदेसोबत गुवाहाटीला गेलेले बच्चू कडू भाजपने संपवले। अब्दुल सत्तार कुठं सक्रिय दिसत नाही। ज्या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद जास्त आहे त्या ठिकाणच्या नेत्यांचं तेथील स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन खच्चीकरण करण्याचं काम होत आहे। त्यामुळे शिंदेंच्या नेत्याच्या मनात पराभवाची भीती वाढत चालली आहे। त्यामुळे ठाकरेंना सोडून शिंदेसोबत जाऊन चूक केली असं त्यांना वाटत आहे। अशीच चर्चा आता राज्याच्या राजकारणात होत आहे। तर मित्रांनो, यावर आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। तुम्ही जर आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।